नमस्कार. तुमचं सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण घरात अवेलेबल असणाऱ्या भाज्यांपासून पावभाजीसारखी एक मिक्स भाजी करणार आहोत. ही भाजी मुलांना खूपच आवडते कारण तिची टेस्ट सेम पावभाजीसारखीच असते. आणि पावभाजी ही मुलांची आवडती भाजी असते. याच्यात आपण घेणार आहोत, आपण त्याच्यात 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, एक टोमॅटो, एक शिमला मिरची, एक बीट घेतलेला आहे चिरून, कोबी घेतलेला आहे, 2 उकडलेले बटाटे आहेत. आणि चला आपण भाजी करूया. कांदा आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. त्याच्यानंतर टोमॅटो पण बारीक करून घेणार आहोत. नंतर कढईत तेल टाकून जिऱ्याची फोडणी देऊन नंतर आपण जी कांद्याची पेस्ट केलेली आहे ती त्याच्यात टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यायची. कांदा चांगला परतून घेतल्यानंतरच आपण पुढच्या बाकीच्या वस्तू टाकायच्या आहेत, कारण बाकीच्या वस्तू टाकल्यानंतर कांदा परतवला जात नाही. म्हणून आधी कांदा लालसर करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण चिरलेली शिमला मिरची त्याच्यात टाकून घेणार आहोत. ही भाजी मुलांना खूपच आवडते आणि मुलं असे भाज्या खात नाही, म्हणून आपण सगळ्या भाज्या टाकूनही अशी भाजी करून मुलांना टिफिनला देऊ शकतो किंवा त्यांचा आवडीचा एक पदार्थ म्हणून आपण करू शकतो. टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया. त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आता त्याला चांगल्यापैकी तेल सुटलेलं आहे. त्याच्यात आपण कोबी आणि बीट जे बारीक चिरलेलं आहे ते टाकून चांगलं परतून घेऊ आणि कोबी आणि बीट चांगलं शिजवून घेऊ. त्याच्यात बीटामुळे ह्या भाजीला रंग पण छान येतो. बीट हे मुलांच्या म्हणजे आपल्या सर्वांच्याच रक्तवाढीसाठी चांगलं असतं, म्हणून ते आपण खाल्लं गेलं पाहिजे. ते मुलं असे खात नाही, म्हणून आपण भाजीमध्ये टाकून देणार आहोत. आता आपण ते थोडंसं झाकून ठेवू, म्हणजे ते शिजलेल चांगलं. हे बघा, 10 मिनिटात ते छान असं शिजलेलं आहे. बीटामुळे भाजीला कलर पण छान आलेला आहे. आता आपण मसाला टाकणार आहोत. त्याच्यात आपण थोडा पावभाजी मसाला घेतलेला आहे, काश्मीरी लाल मिरची घेतली, हिंग घेतलं, हळद आणि आपली रेग्युलर लाल मिरची असं टाकून आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि पुन्हा एकदा चांगलं उकळून घेऊ.
ही भाजी बघूनच मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं. आता आपण त्याच्यात उकडलेले बटाटे टाकून घेतले. ते पण त्याच्यात चांगले मिक्स करून घ्यायचे. ते चांगले गाळ झाल्यावर आपण त्याला थोडं मॅश करून घेऊ, म्हणजे ते भाजीमध्ये एकजीव होईल. त्याच्यात आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊ, चांगली उकळून घेऊ, म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजतील आणि छान एकजीव होतील. पुन्हा एकदा त्याच्यावर आपण झाकण ठेवून चांगली उकळी येऊन देऊ. बघा, भाजीला आता छान कलर पण आलेला आहे, वरती तेलाची तर्री पण आलेली आहे आणि अशी चटपटीत भाजी मुलांना खूपच आवडते. आता शेवटी आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. त्याच्यातला बटाटा थोडासा मॅश करून घेऊ किंवा दुसरा 1 चमचा घेऊन त्याच्याने एकजीव करून घेऊ. माझ्या आजच्या व्हेज मिक्स भाजीची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यात आपण थोडंसं बटर टाकून घेऊ आता आणि वरून चिरलेली कोथिंबीर टाकू. बघा किती छान दिसते आपली भाजी. आपल्याला आता डिश तयार करायची, म्हणून आपण त्यासोबतच पोळी लाटून घेऊ. मी मऊ लुसलुशीत आणि 4 पदरी पोळ्यांचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे, तो सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. अशी पोळी केल्यावर ती पोळी खमंग भाजली जाते, त्याला 4 पदरं येतात आणि खायलाही खूप चविष्ट लागते आणि शिवाय मऊ असते ती. मी पोळ्यांचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला शेअर करेल. बघा, तयार आहे आपली मिक्स व्हेज. चवीला अशी भन्नाट आणि छान लागते ती. मुलं खूपच आवडीने खातात.